सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र मैत्रिणींनो, मी हर्षदा योगेश मराठे, इयत्ता 5वी अ. दरवर्षी जगभरामध्ये 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. आज मी तुम्हाला क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. क्रांतीसूर्य बिरसा मुंडा हे आदिवासी नेते आणि लोकनायक होते. त्यांचा जन्म झारखंडमधील उलीहातू या गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव सगुना मुंडा आणि आईचे नाव कर्मीहातू होते. त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी स्कूल मध्ये झाले. सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव होता. त्यामुळे तरुण वयातच त्यांनी समवयस्क आणि समविचार सहकार्याचे संघटन केले. बिरसा मुंडा यांनी धर्म संस्कृतीच्या रक्षणासाठी इंग्रजांविरुद्ध उठाव केला. तो उलगुलान उठाव म्हणून प्रसिद्ध आहे. बिरसा मुंडा यांच्या कार्यामुळे ते भगवान धरती आबा जननायक अशा नावाने ओळखले जातात. 9 जून 1900 रोजी क्रांतीसूर्य बिरसा मुंडा वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी त्यांचा रांचीच्या तुरुंगात मृत्यू झाला. अशा या क्रांतीसूर्यास माझे शतश नमन. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.